वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता सर्वच पक्षांनी प्रचार यंत्रणा हातात घेतलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मोठं शक्ती प्रदर्शन करत पक्षांकडून आपली ताकद दाखवले जात आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवारांनी आज भव्य दिव्य अशी रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। अतिशय फटाक्याची आतिषबाजी करत मुख्य रस्त्यावरून जे आहे ही भव्य दिव्य अशी रॅली काढलेली आहे आणि पूर्ण प्रभाग क्रमांक 4 जो आहे हा पिंजून काढलेला आहे। या जीवदानी मातेचं दर्शन घेऊन यावेळेस उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तर पूर्ण प्रभाग क्रमांक 4 जो आहे हा मुख्य रस्त्यावरून मोठा रोड शो करत या उमेदवारांनी आज मतदारांकडे मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या सर्व उमेदवारांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। सचिन वसंत राऊत, मी प्रभाग क्रमांक 4 ड मध्ये उभा आहे। शिवसेना अधिकृत उमेदवार उद्धव ठाकरेंचा अधिकृत उमेदवार शिवसेना क्रमांक 4 मध्ये उभा आहे। काय सांगाल, आज भव्य रॅली काढलेली आपण? भव्य रॅली जनतेचा उत्साह आहे आमच्याकडे, कारण जनतेला तर परिवर्तन हवं आहे। गेले 35 वर्ष ज्यांनी राज्य केलं आणि गेले 2 वर्ष ते जे सव्वाशे राज्य करतात त्यांनी इथे काहीच केलेलं नाहीये। आमचा प्रभाग हा खड्ड्यामय होता आणि आताही तसाच आहे। आता तुमच्या आवाजाने आम्ही जनतेला एक आवाहन करतो की एकदा परिवर्तन करून बघा। आम्ही आमच्या प्रभागात आमच्या विरारमध्ये आम्ही सर्वात जास्त चांगलं काम करू। आतापर्यंत तुम्ही त्यांना मतदान केलं आहे पण कामं झाली नाहीयेत। अजून श्रम कचरा तसा आहे, कचरापेटी तशीच आहे। फक्त जनतेला एकच आवाहन करतो की ज्यांनी आम्हाला एकदा परिवर्तन करून बघा, एक चान्स आम्हाला द्या। आम्ही तुमच्याकरता सदैव कार्यकर्ता म्हणून काम करू। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय? आज भव्य दिव्य रॅली काढलेली, कशी रॅलीची होत आहे? रॅली तर भव्य दिव्य आहे। पहिलं तर स्वच्छता आहे, रस्ते गटार याचा आमच्याकडे भरपूर कमी आहे, प्रमाण आहे। कोणीच काही केलं नाहीये। आज त्रिभुजा मागे स्लम एरिया आहे, यांचा क्लस्टर योजना इकडे आली नाहीये। फक्त म्हणजे आम्ही आणणार कधी, आणि जे होते आता तुम्ही रस्ते बद्दल एकदम खड्डेमुळे झालेले आपल्याकडे, यांनी काहीच केलं नाही। म्हणून जनतेला एकच आव्हान आहे, एकदा आमच्या प्रभाग 4चं पूर्ण पॅनल विजय करू। आपलं नाव? माझं नाव अजय सदानंद पिंपळे आहे। काय सांगाल, आज भव्य दिव्य रॅली काढलेली आहे, कोणत्या वार्डमध्ये? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे सैनिक आहोत। बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद आहे, दिघे साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे आणि दिघे साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही सगळं कामं करत असतो। उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही कामं करतो। केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे आणि इकडे सत्ता बीजेपीची आणि पहिला बहुजन विकास आघाडीची होती। तरी पण माझी आणि आमच्या पक्षाची कामं आम्ही 24 तास करत असतो। आम्ही कोरोनामध्ये काम केलेलं आहे, आम्ही गटारीचं काम केलेलं आहे, फुटपाथ सुशोभीकरण केलं आहे। ज्यावेळी जास्त पाऊस झाला त्यावेळी आम्ही जेसीबी घेऊन आम्ही सगळ्यांचा घरातला जो पाणी आहे उपसा काढला, गटर लाईन तयार केली। त्या पद्धतीनेच वृक्ष तोडणी केलेली आहे, गटारी बनवलेल्या आहेत। जर आमचं सरकार नसताना सुद्धा आम्ही एवढं काम करू शकतो, तर जनतेला मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, जर तुम्ही आम्हाला पाठबळ दिलं आणि आम्ही सत्तेमध्ये बसलो तर आम्ही एक नवीन इतिहास घडू। आणि म्हणूनच याचं नाव आम्ही दिलेलं आहे संघर्ष योद्धा। जो माझा दिलीप पिंपळे भाऊ आहे, त्यांनी आजपर्यंत वसई तालुक्यामध्ये शिवसेनाला खूप मेहनत घेऊन विरारमध्ये शिवसेना टिकवलेली आहे। त्या संघर्ष योद्धा दिलीप भाऊला पहिला माझा प्रणाम आहे आणि सर्व शिवसैनिकांना प्रणाम आहे। आणि सर्वांना माझा विनंती आहे की आपल्याला या सर्व गोष्टीमधून आपल्याला एक नवीन विरार वसई तालुका घडवायचा आहे आणि म्हणूनच आम्हाला मतदान करा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी नीता सचिन राऊत, विभाग क्रमांक 4 मधून प्रभाग क्रमांक 4 मधून मध्ये उभी आहे। मी विकासासाठी प्रयत्न करेन सगळ्यांसाठी। मला सगळ्यांनी सपोर्ट करावा ह्यावेळेस, बस एवढंच मी बोलू शकते। रॅली काढली भव्य दिव्य। हो, आज सगळे आमच्यासाठी उभे आहेत, सगळेजण आम्हाला सपोर्ट करतायत, हेच खूप मोठी गोष्ट आहे। आम्ही त्यांचे पुरेपूर उतरू सगळे त्यांच्यासाठी, प्रत्येक कार्याला प्रत्येक पुढे राहू। आम्ही चौघही त्यासाठी उभे आहोत। काय विश्वास वाटतो तुम्हाला? निवडून येऊ, सगळेजण आहेत मदतीत, बघू।